पुन्हा बघा चित्र राहिले दैनंदिन व्यवहारामध्ये पट्टी चुंबक आहे. पट्टी चुंबक म्हणजे काय बघा, हे पाहू शकता बघा. चकती चुंबक म्हणजे जसं हे प्रकारे आहे. पट्टी चुंबक म्हणजे अशा प्रकारे, म्हणजे त्यांना देखील जसं मी तुम्हाला मगाशी सांगितलं की भौमितिक आकारामध्ये ह्या चुंबक आपल्याला अवेलेबल आहे, उपलब्ध आहे आणि त्याचा आपण वापर करू शकतो. मग आता त्यांनी स्टेप बाय स्टेप बघा त्यांनी नावं दिली आहे. दैनंदिन व्यवहारामध्ये पट्टी चुंबक हे अशा प्रकारे हे पट्टी चुंबक आहे बघा. हे काय आहे? पट्टी चुंबक. याला आपण काय बोलणार आहोत? ही पट्टीसारखी पट्टीच्या आकाराची आहे ना, म्हणून याला पट्टी चुंबक असे बोलणार आहोत. चकती चुंबक म्हणजे काय की हे जे चकती आहे, जसं जे दोन चकत्या असतात, जसं आपण गिरणीमध्ये जातो ते दळण आणण्यासाठी, तर त्याच्यामध्ये दोन पाट्या असतात, ज्या चकत्या असतात अशा दोन, आणि त्या अशा गोल फिरत असतात, म्हणजे ती काय आहे? चकती आहे ना. मग पाट्या आहेत त्या कशा आहेत? दगडाच्या आहेत, त्या गोल आणि गुळगुळीत असतात आणि त्या काय करत असतात? धावत असतात, म्हणजे आपण त्याला काय बोलतो? चकती. मग हे तशाच आकाराच्या चकत्या इथे आपल्याला दिसत आहेत. इथे नालाकृती चुंबक हे पाहू शकतो. वर्तुळाकृती चुंबक, दंडगोलाकृती चुंबक, तसेच लहान आकाराचे चुंबक, म्हणजे हे लहान आकाराचे देखील चुंबक इथे पण काय करत आहोत? पाहत आहोत. तर अशा प्रकारे चकती चुंबक देखील बघा की हे जे आकार आहे, जे चकती चुंबक आकाराचे, जे चपट्या आकाराचे आहेत, जे दंडाकृती आकाराचे आहेत, त्याचप्रमाणे जे लहान आकाराचे आहेत, हे अशा सर्व प्रकारचे जे चुंबक आहेत हे सगळ्या शेपमध्ये, या आकारामध्ये देखील आपल्याला उपलब्ध आहे आणि याचा वापर देखील आपण दैनंदिन जीवनामध्ये करत असतो. आपले जसं कार्य असेल त्या कार्यानुसार आपण त्याचा वापर देखील करण्याचा आपण प्रयत्न करत असतो. बटनाप्रमाणे दिसणारे चुंबक वापरतात. बटनाप्रमाणे मग याच्यामध्ये कोणतं आहे दिसत आहे बटनप्रमाणे? तर बघा यामध्ये आपल्याला बघा हे जे चित्र दिसत आहे हे कसं आहे? बटनाप्रमाणे, जे आपल्या शर्टचं जे बटन आहे त्या बटनाप्रमाणे, बटनाच्या आकारा इतकं देखील आपल्याला काय आहे? चुंबक आढळत आहे. ते हे अशा प्रकारचं आहे. बटनाप्रमाणे दिसणारे चुंबक वापरले जाते. कोणत्या प्रकारे? बटनाप्रमाणे इथे चुंबक वापरले आहे. तर अशा सर्व प्रकारच्या चुंबकाचा वापर हा दैनंदिन जीवनामध्ये आपण नेहमी करत असतो. हे देखील आपण या चित्रामध्ये बघत असतो. म्हणजे चुंबक म्हणजे काय, चुंबकाचे प्रकार काय, हे देखील आपण पाहत आहोत. तर बघा आता आपण पाहणार आहोत मॅग्नेट. इथे तिथे शब्द दिलेला आहे. मॅग्नेट म्हणजेच काय आहे? चुंबक एखादी वस्तू आकर्षून घेते का? साहजिकच घेते. चुंबक एखादी वस्तू आकर्षून घेते. मग एखादी वस्तू आकर्षण घेण्यासाठी ती मूळची वस्तू लोखंड, कोबाल्ट आणि निकेल या तिन्ही वस्तूपासून सुरू झालेली असते किंवा वस्तू ती असली पाहिजे, तेव्हा चुंबक काय करते? एखादी वस्तू आकर्षित करते. म्हणजे चुंबकीय बलामुळे त्या वस्तूची काय होते? विस्थापन होते आहे. चुंबकीय बलामुळे म्हणजे चुंबकामध्ये जे बल आहे त्या बलामुळे त्या वस्तूचं काय होत आहे? विस्थापन होत आहे. विस्थापन आपण शिकलो आहे. विस्थापनचा अर्थ काय बघा, हा पुन्हा शब्द आलेला आहे. जसं आपण आता मागच्या जो आपला अध्याय होता 12, बल आणि बलाचे कार्य. मग बलामध्ये काय आहे? विस्थापन आहे. बलाचे कार्य, जो आपला 12वा घटक होता, 12वा पाठ होता, त्या पाठामध्ये मुलांना आपण शिकलेले आहोत. म्हणून मी सांगते की हर एक जो पाठ आहे तो कसा लक्ष देऊन तुम्हाला ऐकायचा आहे, कारण जो आपण पाठ शिकवत आहोत त्याच पाठाचं स्पष्टीकरण कदाचित तोच घटक एखाद्या वेळेस पुढच्या घटकामध्ये, पुढच्या पाठामध्ये देखील येत असतो. आणि बघा तो शब्द इथे आलेला आहे. विस्थापन म्हणजे काय? तर विस्थापन म्हणजे एखादी वस्तू एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी हलणे किंवा ती एक जागा बदलणे, त्याला आपण काय बोलत आहोत? विस्थापन हा शब्दाचा त्याच्या जागी वापर करत आहोत. मग अशा प्रकारे जे चुंबक आहे त्या चुंबकाच्या शक्तीमुळे किंवा त्या बलामुळे त्या वस्तूचं काय होत आहे? विस्थापन होत आहे. कोणत्या वस्तूचं विस्थापन होत आहे? जी समोर असलेली वस्तू, म्हणजे लोखंड असेल, निकेल असेल, कोबाल्ट असेल, की ते वस्तू जी आहे त्या वस्तूचं काय होत आहे? विस्थापन होण्याची प्रक्रिया ही सुरू होत आहे. आणि म्हणून अशा प्रकारे दोन आकर्षित वस्तू, आकर्षण आणि प्रकर्षण, जसं मी तुम्हाला सांगितलं की दोन सजातीय पदार्थ एकत्र आले तर काय होत आहे? ते आकर्षित होतात. परंतु विजातीय पदार्थ एकत्र आले तर ते काय होत आहे? प्रकर्षण होतात, की प्रतिप्रकर्षण होत आहे. म्हणजेच कसं? जसं आपण एखादं लोखंड घेतलं, चुंबक घेतलं आणि आपण एक लाकडाचं स्टिक घेतली तर ते काय होत आहे? विजातीय गुणधर्म झाले, ते एकमेकांना आकर्षण करणार नाही आहेत. मग त्याचप्रमाणे सजातीय म्हणजेच काय आहे? की एखादी वस्तू जर लोखंड आहे, ते लोखंड म्हणा, कोबाल्ट म्हणा, निकेलपासून बनलेली जी वस्तू आहे त्या वस्तूला काय करत आहे? आकर्षित करत आहेत. म्हणजेच काय? चुंबकामध्ये असलेल्या बलाच्या माध्यमातून त्या वस्तूचं काय होत आहे? विस्थापन होत आहे. म्हणजे ती वस्तू आकर्षित केली आहे, ती वस्तू हलत आहे, ती तिची जागा सोडत आहे. मग हा प्रयोग आपण आता करून पाहिला होता की जे स्टीलच्या पिना आहेत
त्या स्टीलच्या पिनाकडे समजा आपण चुंबक घेऊन गेलो आणि आपण टेबलवर त्या पिना ठेवल्या आणि आपण जो चुंबक आपण त्याच्या जवळ घेऊन गेलो तर ते काय होणार आहे, ते चुंबक काय करणार आहे, स्टीलच्या पिनांना आकर्षित करणार आहे. म्हणजेच काय आहे, चुंबकामध्ये असलेलं बल आहे, बलाच्या साहाय्याने ती वस्तू काय होत आहे, विस्थापित होत आहे. म्हणजे ती आपली जागा बदलत आहे. कळालंय मुलांना, इथपर्यंत समजलंय? चला आपण आता पुढे जाऊया. बघा इथे पाहताय की त्या वस्तूचे काय होत आहे, विस्थापन होत आहे. विस्थापन होत आहे म्हणजे काय होणार, जागा बदली करत आहे. तर अशा प्रकारे जे लोखंडाचे जे गोळे आहेत ते काय करत आहेत, आकर्षण घेण्याचं काम करत आहे. बघा आता इथे चित्रामध्ये तुम्हाला दिसत आहे, हे जे चित्र आहे की कशा प्रकारे त्याचा उपयोग आपल्याला लोखंडाचा कोणत्या माध्यमातून होत आहे. बघा इथे पाहू शकता तुम्ही. आपण स्टेप बाय स्टेप आणि हळूहळू पाहणार आहोत. मोठे मोठे जे कारखाने आहेत त्या कारखान्यामध्ये चुंबकाचा वापर केला जातो. हा एक जे बंदर आहे, बंदर म्हणजे जे जहाज आहे त्या जहाजामध्ये जहाजाच्या ठिकाणी जे काम करतात जहाजाच्या किनाऱ्यात त्याचे देखील त्या चुंबकाचा वापर होतो. कचरा डेपो अशा ठिकाणी देखील मोठ्या वस्तूंची हलवाहलव करण्यासाठी देखील त्याचा वापर केला जातो आणि क्रेनमध्ये चुंबक वापरतात. आता इथपर्यंत कळालं जे मोठे मोठे कारखाने आहेत, मग ते कोणत्याही प्रकारचे कारखाने असू दे, साखर कारखाने असू दे, दूध कारखाना असू दे, त्याचप्रमाणे कपडे निर्माण करण्याची जी कंपनी असू दे, अशा सर्व कंपन्यांमध्ये कारखान्यांमध्ये देखील चुंबकाचा वापर केला जातो. त्याचप्रमाणे जे बंदर आहे, जे जहाजामध्ये जे बंदर असतं, जहाजाच्या ठिकाणी जे काम करतात त्यांना ते बंदर म्हणतात. ज्या ठिकाणी ते उतरतात जहाज घेऊन त्याला बंदर म्हणतात. कचरा डेपो अशा ठिकाणी देखील त्याचा वापर केला जातो. म्हणजे कचरा एका ठिकाणी उचलण्याचं जे काम आहे की त्याच्यामध्ये चुंबक टाकलेलं असतं आणि तो कचरा उचलून घेण्याचं ते काम करत असतं. त्याचप्रमाणे वस्तूची हलवाहलव करण्यासाठी म्हणजे त्या ठिकाणी असलेली जी वस्तू आहे त्या वस्तूचे हलवाहलव करण्यासाठी देखील त्या चुंबकाचा वापर केला जातो. क्रेनमध्ये चुंबक वापरतात. क्रेनमध्ये म्हणजे जे मोठे वाहनं आहेत ते क्रेन असतात, ते क्रेनचं माल उचलण्यासाठी देखील किंवा ते क्रेनमध्ये असले जे माती खणून काढण्यासाठी एखादे पाईपलाईन फुटली आहे, मग खड्डा करायचा आहे, तर ते क्रेनच्या माध्यमातून तिथे खड्डा करण्यासाठी तिथलं जे अवजड सामान आहे, मोठा दगड आहे किंवा एखादं झाड आहे ते समूळ नष्ट करण्यासाठी उपडण्यासाठी देखील क्रेनचा वापर करणं गरजेचं आहे. आणि म्हणून अशा मोठमोठ्या कारखान्यामध्ये, मोठमोठ्या बंदरामध्ये, कचरा डेपोच्या गाडीमध्ये, त्याचप्रमाणे क्रेनमध्ये देखील लोखंडाचा हा वापर हा मोठ्या प्रमाणात केला जातो. बघा अशा मोठमोठ्या ज्या मशिनरी आहे, जे मोठमोठे कारखाने आहेत हे देखील बघा तुम्ही चित्रामध्ये पाहू शकतात. बघा कचरा डेपोमध्ये तर अशा प्रकारे जे मोठे मोठे क्रेन आहेत, जे मोठमोठे 4 चाकाची ज्या गाड्या आहेत, वस्तूची हलवाहलव करण्यासाठी देखील त्याचा वापर इथे मोठ्या प्रमाणामध्ये केलेला आपण इथे पाहू शकतो. बघा चुंबकीय बलामुळे कार्य होते. जसं मी मगाशीच सांगितलं की जे चुंबकात असलेला जो गुणधर्म आहे, चुंबक काय करतात, चुंबकाच्या बलामुळे त्या समोरील वस्तूचे काय होत आहे, विस्थापन होत आहे. मग बलामुळे कार्य होत आहे. बघा इथे काय ते चुंबकीय बलामुळे जे कार्य होत असते यावरून चुंबकत्व ही एक प्रकारची ऊर्जा आहे. म्हणजेच काय, चुंबकामध्ये एक प्रकारची ऊर्जा आहे की जे समोरच्या वस्तूला काय करत आहे, आकर्षण करत आहे. समोरच्या वस्तूचं विस्थापन करण्याची त्याच्यामध्ये काय ताकद आहे. म्हणजेच तो काय करत आहे, चुंबकामध्ये काय आहे, ऊर्जा आहे. ऊर्जाचा अर्थ काय आपण बोलू शकतो, पॉवर आहे, शक्ती आहे असं पण बोलू शकतो. बघा आता इथे जे तुम्हाला गाडी दिसत आहे, ही गाडी काय करत आहे, जसं मी सांगितलं की एखादं सामान उचलून घेण्यासाठी, आता हे जे सर्व पडलेलं अस्ताव्यस्त जो कचरा आहे किंवा आपण बोलू शकतो की एखादी इमारतीचा ढीग पडलेला आहे, एवढी मोठी इमारत आहे समजा ती पाडली आहे, मग ते ढीग उचलून नेण्यासाठी किती माणसे कामाला लागावे लागतील, ठेवावे लागेल आणि तो लागणारा जो वेळ आहे तो देखील जास्त जाणार आहे. म्हणजेच काय आहे की जास्त वेळेमध्ये जास्त माणसं लावून वेळही जास्त जाणार आहे आणि त्यामुळं त्या कामासाठी लागणारे माणसं देखील जास्त लागणार आहे. मग हेच काम काय होत आहे की या क्रेनच्या माध्यमातून हे सामान हटवण्यासाठी फार तर 1 आणि 2 दिवस लागणार आहे आणि हे सामान एका दिवसामध्ये देखील ती जागा म्हणजे सामान हलवण्याची देखील क्रिया आहे ती होऊ शकते. म्हणजेच काय, कमी वेळात कमी श्रमामध्ये क्रेनच्या माध्यमातून किंवा त्या मोठ्या गाड्याच्या माध्यमातून सामान संपूर्णपणे हलवण्याचं काम होऊ शकतं. म्हणजे याच्यामध्ये काय टाकले आहे, चुंबकत्व टाकले आहे आणि म्हणून चुंबकीय बलामुळे काय आहे की त्याच्यामध्ये ऊर्जा आहे. चुंबकीय बलामुळे कार्य होते. चुंबकात असलेलं जे बल आहे त्याच्यामुळे कार्य होत आहे आणि म्हणून त्यांनी सांगितलं चुंबकत्व हे काय आहे, ऊर्जा आहे. की चुंबकामध्ये काय आहे,
एक प्रकारची आपण ऊर्जा पाहू शकतो आणि ही ऊर्जा असल्यामुळेच हे सर्व कामं ही केली जातात. म्हणजे त्या क्रेनमध्ये त्याचा वापर होतो, बंदरामध्ये त्याचा वापर होतो, मोठमोठ्या कारखान्यामध्ये देखील त्याचा वापर हा मोठ्या प्रमाणामध्ये केला जात आहे. तर अशा प्रकारे सर्व चुंबकाच्या कार्यामुळे चुंबकामध्ये बल आहे आणि त्या चुंबकामध्ये एक प्रकारची ऊर्जा देखील आपण इथे पाहू शकतो. मग आता त्यांनी सांगितले चुंबकाची वैशिष्ट्ये. ते कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ अ मॅग्नेट. कॅरेक्टरिस्टिक्स म्हणजे काय? वैशिष्ट्य. म्हणजे जसं एखाद्या एक नवीन समजा गाडी आली, मग त्या गाडीचं काय वैशिष्ट्य आहे असं आपण बोलतो. टी व्ही आला आहे, तर मग त्या टी व्हीचं काय वैशिष्ट्य आहे, की ते काय काय फीचर्स देतात. तसंच चुंबकाचं देखील काय आहे, एक वैशिष्ट्य आहे, त्याला आपण बोलत आहोत कॅरेक्टरिस्टिक्स असे पण त्याला बोलणार आहोत. मग त्याची काय वैशिष्ट्य आहे, जसं आपण पाहिलं की चुंबक काय वैशिष्ट्य आहे, की ते होकायंत्रासाठी देखील त्याचा होकायंत्र दिशा दाखवण्यासाठी होत आहे, ध्रुवासाठी त्याचा वापर होत आहे. त्याचप्रमाणे अनुकूल आणि प्रतिकूल जे सजातीय सजातीय चुंबकत्व दाखवण्यासाठी देखील त्याचा वापर होत आहे. मग हे देखील आपण याचे जे उपयोग आहे, त्याचे वैशिष्ट्य आहे, आपण त्याची देखील आपण पाहणार आहोत. आपण स्टेप बाय स्टेप बघणार आहोत की त्याची वैशिष्ट्य ही कोणती आहेत हे देखील बघायचा प्रयत्न करणार आहोत. चुंबक प्रत्येक वेळी उत्तर दक्षिण दिशा सरवतं. म्हणजे हे काय? ध्रुव आहे, उत्तर दिशा. आता हे जे काय आहे, हे काय आहे? होकायंत्र आहे. काय आहे? होकायंत्र. मग हे काय करत आहे? नेहमी बघा, होकायंत्रामध्ये मॅग्नेट नावाचा जो खडक आहे त्याला पातळ घासून त्याची बारीक सुई तयार केली जाते. मग ती सुई त्या खडकापासून बनलेलं आहे, जसं आपण सुरुवातीला सांगितलं होतं. मग त्यामध्ये होकायंत्रामध्ये टाकली जाते. मग याच्यामध्ये सॉर्थ, नॉर्थ, ईस्ट, वेस्ट काय केले आहे? दिशा दाखवल्या आहेत. ईस्ट म्हणजे काय आहे? पूर्व आहे आणि वेस्ट म्हणजे पश्चिम आहे. तर नॉर्थ काय आहे? उत्तर आणि वेस्ट साऊथ म्हणजे काय आहे? दक्षिण आहे. मग या प्रत्येक वेळेस म्हणजे या चुंबक प्रत्येक वेळी उत्तर दिशा आणि दक्षिण दिशा, म्हणजे ज्या ठिकाणी उत्तर असेल त्या ठिकाणी त्याचा जो पारा असतो तो कसा असतो? रेड लाईनमध्ये दाखवला जातो. आणि जो सॉर्थ आहे तो कशा दाखवला जातोय? बघा इथे चित्रात पाहू शकता की हा जो आहे तो व्हाईट कलरमध्ये दाखवला आहे आणि जो नॉर्थ आहे तो कसा आहे? लालमध्ये. म्हणजे तुम्ही कुठे उभा आहात हे तुम्हाला एक्झॅक्ट दाखवण्यासाठी जो होकायंत्रामध्ये नेहमी जे चुंबकाची जी सुई असते ते सुई कुठे दाखवली जाते? प्रत्येक वेळी उत्तर आणि दक्षिण दाखवली जाते. म्हणजे साऊथ नॉर्थ दाखवलं जातं. नॉर्थ साऊथ अशा प्रकारे ती दाखवली जाते आणि ती स्थिरावते. बघा, उत्तर दक्षिण दिशेत ती स्थिरावते. स्थिरावते म्हणजे ती थांबते. तुम्ही कुठेही चालत गेलात, जंगलाच्या ठिकाणी गेलात, एखाद्या ॲडव्हेंचर करायचं असेल, अननोन ठिकाणी तुम्ही गेलात, तर त्यावेळेस देखील तुम्हाला दिशा दाखवण्यासाठी ती काय करणार आहे? उत्तर दक्षिण दिशा दाखवण्याचं ते काम करत असते. तर जे आपण काय पाहतो? चुंबकाची वैशिष्ट्य पाहतो. हा आपला पहिलं वैशिष्ट्य आपण बघत आहोत की चुंबक प्रत्येक वेळी उत्तर दक्षिण दिशा दर्शवण्याचं काम करते. चुंबकाचे जे टोक आहे ते उत्तर दिशेला स्थिर राहते. चुंबकाचे जे टोक आहे जे काय आहे? उत्तर दिशेला डरवते. इथे दिसत आहे चुंबकाचे जे टोक आहे ते उत्तर दिशेला काय होत आहे? स्थिरावत आहे, जाते. तर याला उत्तर ध्रुव असे म्हटले जाते की चुंबकाचे जे टोक आहे ते उत्तर ध्रुवाला दर्शवते, स्थिरावते, म्हणजे त्याला उत्तर ध्रुव म्हणणार. आणि चुंबकाचे जो येस म्हणजे नॉर्थला आपण जो ठेवलं स्थिरावत आहे म्हणजे त्याला आपण दक्षिण ध्रुव असे आपण त्याला बोलणार आहोत. हे देखील आपण बघा पुढे पाहणार आहोत. चुंबकाचे जे टोक उत्तर दिशेला स्थिर राहते त्याला आपण उत्तर ध्रुव असे आपण म्हणत आहोत. जिचे टोक कसं दिसत आहे? उत्तर दिशेला आहे म्हणून आपण त्याला बोलणार आहोत उत्तर ध्रुव असे बोलणार आहोत. तर दक्षिण दिशेच्या टोकाला दक्षिण ध्रुव असे बोलणार आहोत. जे दक्षिण दिशेला आहे म्हणजे कोणत्या? ह्या दिशेला. मग दक्षिण दिशेच्या टोकाला आपण काय म्हणणार? दक्षिण ध्रुव असं आपण त्याला बोलणार आहोत. इथपर्यंत क्लिअर आहे मुलांनो? समस्या आहे की कशा प्रकारे उत्तर साऊथ नॉर्थ आहे. उत्तर ध्रुव N आणि दक्षिण ध्रुव S असं अक्षराने दर्शवतात. आता हे देखील एकदम क्लिअर आहे, तुम्हाला समजलेलं आहे की साऊथ नॉर्थ काय आहे एकदम माहिती आहे, मी तुम्हाला सांगितलं आहे. नॉर्थ म्हणजे उत्तर आहे आणि साऊथ S म्हणजे साऊथ आहे, साऊथ म्हणजे दक्षिण आहे. उत्तर ध्रुव N म्हणजे त्यांनी दाखवलं आहे. N म्हणजे उत्तर ध्रुव हा N आहे म्हणजे हा काय आहे? उत्तर आहे. आणि दक्षिण ध्रुव म्हणजे सॉर्थ म्हणजे सॉर्थ अशा अक्षराने दाखवला आहे. म्हणजे त्यांनी जो इंग्लिश या शब्दाचा अर्थ जो फर्स्ट कॅपिटल जो लेटर आहे ते लेटर त्यांनी घेतलेलं आहे. साऊथ नॉर्थ आणि साऊथ जे N आणि S म्हणजेच काय त्यांनी दाखवलं आहे की उत्तर ध्रुवाला आपण N म्हणणार आहोत आणि जो दक्षिण ध्रुव आहे जो S आहे त्याला आपण साऊथ म्हणजे म्हणणार आहोत. S या अक्षराने म्हणजेच ध्रुव आपण दक्षिण ध्रुव असे आपण त्याला बोलणार आहोत. इथपर्यंत बघा त्यापैकी क्लिअर आहे. नॉर्थ आणि साऊथ हे दोन प्रकाराच्या मध्ये
पडलेले आहेत. अशा प्रकारे दोन्ही गोष्टी आपण याच्यात बघत आहोत. आता हे झालं आपलं पहिलं वैशिष्ट्य. आता आपण दुसऱ्या वैशिष्ट्याकडे बघणार आहोत मुलांनो. चुंबकीय बल चुंबकाच्या दोन्ही ध्रुवाकडे एकवटलेले, म्हणजेच काय कनेक्टेड थ्रेड असे असतात. चुंबकीय बल चुंबकाच्या दोन्ही ध्रुवाकडे, म्हणजे सॉर्थ असो किंवा नॉर्थ असो, या दोन्हीकडे काय आहे, चुंबकीय बल आहे. मग तुम्ही चुंबकाच्या कोणत्याही भागाकडे तुम्ही एखाद्या लोखंडाची वस्तू, लोखंड, निकेल, कणी, कोबाल्ट जरी घेऊन गेलं तरी ते काय होणार आहे, आकर्षिले जाणार आहेत. म्हणजे असं होत नाही की तुम्ही नॉर्थकडेच गेला तरच ते आकर्षिले जाणार आहेत किंवा तुम्ही साऊथकडे गेलं तरच आकर्षित होणार आहे, तर नाही. तर साऊथ नॉर्थ ह्या दोन्ही भागामध्ये काय होत आहे, चुंबकीय बल आहे. आणि ते वस्तू जर तुम्ही तिथे नेली तर ते दोन्ही भागाकडे, दोन्ही घटकाकडे ती आकर्षिले जाणार आहे. हे देखील आपण तितकंच आहे. त्यामुळे तुम्ही हा प्रयोग देखील करून बघायचा आहे की तुम्ही साऊथच्या ठिकाणी देखील तुम्ही जॉईन करून बघायचं आहे वस्तू, आणि नॉर्थच्या ठिकाणी देखील तुम्ही ती वस्तू लावून बघायची आहे की ती आकर्षिली जात आहे का नाही. म्हणजेच काय, चुंबकीय बल हे चुंबकाचे दोन्ही ध्रुवाकडे एकवटलेले आहेत. म्हणजे तुम्ही जर खिळे घेतले तर खिळे हे तुम्ही साऊथला पण चिकटणार आहेत, नॉर्थला पण चिकटणार आहेत. दोन्ही भागाच्या टोकाला, कडेला त्या गोष्टी चिकटणार आहेत. हे देखील आपण या चित्राच्या माध्यमातून बघा पाहू शकतो. तशा प्रकारे आपण त्याचे दोन गुणधर्म इथे पाहिलेले आहेत. बघा, जर एका बशीत लोखंडाचा कीस घेतला व त्यावरून जर पट्टी चुंबक फिरवला तर दोन्ही ध्रुवाकडे जास्त कीस हा चिकटलेला दिसेल. आता हे चित्र तुम्हाला इथे दिसत आहे. का असं चित्र आहे की तुम्ही एकीकडे साऊथ नॉर्थ घेतला आहे, एकीकडे समजा आपण नॉर्थ आणि एन आणि एस घेतला आहे. आपण चित्राच्या माध्यमातून पाहणार आहोत. इथे समजा आपण एन आणि एस घेतला आहे, एन आणि हा एस आहे, आणि इथे एस आणि इथे एन आहे. तर ते दोन्ही पट्टी घेतली. त्यांनी सांगितले एक प्रयोग तुम्हाला इथे करून दाखवला आहे की खरंच असं होत आहे का, की दोन्ही भागाला ते अट्रॅक्शन होत आहे का, दोन्ही भागामध्ये चुंबकत्व आहे का. मग त्याच्यासाठी हा प्रयोग त्यांनी केला आहे. एका बशीमध्ये लोखंडाचा कीस घेतला आहे. लोखंडाचा कीस म्हणजे जे लोखंडाचा जो बारीक भुगा असतो तो त्यांनी घेतलेला आहे जो एका बशीमध्ये. आणि याच्यावरून काय केलं आहे, लोखंडाची ही जी पट्टी दिसत आहे ही पट्टी फिरवलेली आहे. बघा, यावरून पट्टी चुंबक फिरवले तर दोन्ही ध्रुवाकडे ती आकर्षिली जात आहे. म्हणजे आपण त्याच्या भागे नेलं तर हे जे लोखंडाचे किस आहेत ते प्रत्येकाकडे आकर्षिले जात आहे. असं नाही की ते साऊथला चिकटते, नॉर्थला चिकटते, असं नाही. ते दोन्ही भागाकडे आकर्षिले जात आहे. हा प्रयोग देखील अगदी सोपा आहे. जर तुमच्याकडे जर घरामध्ये लोखंड असेल आणि जर त्याचे बारीक तुकडे झालेले असतील तर ते तुम्ही बशीत ठेवू शकता, आणि एक मोठा मॅग्नेट तुम्ही घेऊ शकता. मग तो मॅग्नेटचा तुम्ही प्रयोग करू पाहू शकता की खरंच हे त्याच्या बशीमध्ये ठेवले तुकडे हा आकर्षिले जात आहे का नाही, हे देखील तुम्ही बघू शकता. मग या प्रयोगाच्या माध्यमातून तुम्ही पाहू शकता. जर एका बशीत लोखंडाचा एक पीस घेतला व त्यावरून पट्टी चुंबक फिरवला दोन्ही ध्रुवाकडे, इथे दिले दोन्ही ध्रुवाकडे जास्त कीस चिकटतो. असं होत नाही की एकाच भागाला चिकटलाय दुसऱ्या भागाला नाही चिकटलाय, किंवा इथे चिकटलाय इथे नाही चिकटलाय, असं होत नाही. की त्याच्याकडे दोन्ही भागामध्ये तेवढी त्याची काय आहे, कॅपॅसिटी आहे. जो आपला तिसरा टॉपिक आहे, आपलं तिसरं वैशिष्ट्य आपण पाहणार आहोत. चुंबकाचे दोन ध्रुव एकमेकापासून वेगळे करता येत नाही. आता चुंबकाचे दोन ध्रुव आहेत, आपण एकमेकापासून त्याला काय करू शकत नाही, वेगळे करता येत नाही. म्हणजेच एका चुंबकाचे दोन भाग केल्यास दोन स्वतंत्र भाग, जर आपण त्याला मधून कट केलं तर त्याचे दोन स्वतंत्र भाग होणार आहे. जर आपण त्याला मधोमध कट केलं किंवा त्याला आपण कापलं तर काय होणार आहे, दोन भाग त्याचे वेगळे होणार आहेत. म्हणून चुंबकाचे दोन ध्रुव हे एकमेकापासून वेगळे करता येणार. जरी वेगळे केले तरी ते एकच आहेत, आणि जरी वेगळे केले तरी ते दोन स्वतंत्र भाग होणार आहेत. हे देखील बघा चित्राच्या पाहिलं, इथे एस आहे, इथे नॉर्थ आहे, पण इथे परत नॉर्थ आणि एस घेतले तरी ते काय होणार आहेत, एकमेकांना ते काय होणार आहेत, आकर्षिले जाणार आहेत. हे आपला तिसरा घटक आहे. चुंबकाचे दोन ध्रुव हे एकमेकापासून वेगळे करता येत नाहीत. म्हणजेच ते एका चुंबकाचे दोन भाग केल्यास दोन स्वतंत्र ते भाग होणार आहे. म्हणजे ते काय राहणार आहे, आता ते एक राहणार आहे, दोन स्वतंत्र राहणार आहेत. म्हणजे अर्धा पीस हा इकडे आणि अर्धा पीस इकडे, अशा प्रकारे हे दोन भाग होणार नाही. मग ते स्वतंत्र चुंबक तयार होणार. मग ते कसं होणार, दोन स्वतंत्र चुंबक तयार होणार. आधी हा काय आहे, एक आहे, बरोबर आहे. जर आपण त्याला दोन भागामध्ये त्याची विभागणी केली तर तो एक दोन वेगवेगळे स्वतंत्र चुंबक तयार होणार आहेत. हे आपलं तिसरं वैशिष्ट्य आहे की त्याचं काय आहे, ते दोन्ही एकच आहेत. आता आपलं जो चौथा वैशिष्ट्य आहे आपण त्याला बघणार आहोत. चुंबकाच्या सानिध्यात चुंबकीय पदार्थ नेल्यास त्याला चुंबकीय प्राप्त होते. बघा, आता इथे सोपं आहे.
चुंबकाच्या सानिध्यात चुंबकीय पदार्थ. मग एखादा चुंबकाचा जो चुंबक आपण जर घेतला आहे आणि त्याच्या चुंबकाच्या सानिध्यामध्ये चुंबकीय पदार्थ आपण शिकलोय की नाही, चुंबकीय पदार्थ आणि अचुंबकीय पदार्थ. चुंबकीय पदार्थामध्ये कोणते पडतात? लोखंड आहे, लोखंड आहे, निकेल आहे आणि कोबाल्ट आहे. मग अशा वस्तूपासून अशा वस्तूपासून जी वस्तू बनली आहे, अशी वस्तू जर त्या चुंबकत्वाच्या सानिध्यात आली तर काय होतं आहे? सानिध्यात चुंबकीय पदार्थ नेल्यास त्याला चुंबकत्व प्राप्त होते. कोणाला प्राप्त होते? जे चुंबकीय पदार्थ आहे त्याला चुंबकीय पदार्थ प्राप्त होत आहे. बघा इथे त्यांनी काय दाखवलं आहे की जी नळी आहे किंवा एखादी पेन्सिल म्हणू शकतो आपण. मग ही कशाच्या सानिध्यात आली आहे? ही जी पिन आहे, या पिनाच्या सानिध्यामध्ये ही काय आली आहे? नळी आलेली. आणि त्याच्यामुळे मग आपण त्याला काय करत आहोत? उचलण्याचं काम करत आहोत. जर आपण त्याला घासलं आणि जर आपण त्याला पेन्सिलच्या आपण टोकाशी नेलं तर ती पेन्सिल काय करते? ती जी पिन आहे ती उचलण्याचं काम करते. म्हणजे त्याच्यामध्ये काय आलं आहे? चुंबकत्व पदार्थ आलेला आहे. आणि म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे की हा जो छोटा प्रयोग आहे, हा देखील प्रयोग तुम्ही घरी करून सहज पाहू शकता की जर अशा प्रकारची जर पेन तुमच्या घरी असेल तर ती पेनला देखील उचलण्याचं जे काम आहे ते तुम्ही करू शकता. बघा इथे. आणि ही काय आहे? पेन्सिल आहे. चुंबकाच्या सानिध्यात चुंबकीय पदार्थ नेल्यास त्याला देखील काय प्राप्त होत आहे? चुंबकीय पदार्थ नेल्यास त्याला चुंबकीत्व प्राप्त होत आहे. म्हणजे कोणत्या पदार्थाला? की ह्या पदार्थाला काय होत आहे? चुंबकीत्व पदार्थ तयार होतात. मग असे अनेक पदार्थ आहे की घर्षणाच्या माध्यमातून त्याला काय होत आहे? चुंबकत्व पदार्थ प्राप्त होतात आणि ते उचलण्याचं काम करत आहेत. तर अशा प्रकारे हा देखील आपण प्रयोग तुम्ही घरी करून पाहू शकता. आपण पाहत आहोत चुंबकाची वैशिष्ट्ये, जी आपण 4 वैशिष्ट्ये आपण या पाठामध्ये अभ्यासलेली नाहीत. आपण पहिला, दुसरा पाहिला, आपण चौथा देखील आपण पाहिला की चुंबकत्व आणि अचुंबकत्वाचा फरक देखील आपण पाहिला आहे. या चुंबकत्वाला प्रवर्तित चुंबकत्व म्हणजे काय? इंड्युटेड मॅग्नेटिझम असे म्हटले जात आहे. म्हणजे काय आहे? प्रवर्तित चुंबकत्व म्हणजे काय? की जी नळी आहे, ती जी पेन आहे म्हणा किंवा जी पट्टी आहे जी स्टीलची आहे आणि हे देखील काय आहे? जी पिन आहे याला काय केलं आहे? आकर्षित जात आहेत. म्हणजे या चुंबकत्वाला प्रवर्तित चुंबकत्व कसं आहे म्हणणार? प्रवर्तित चुंबकत्व म्हणजेच इंड्युस्ड मॅग्नेटिझम असे म्हटले जात आहे. म्हणजे कसं? हे तात्पुरतं आहे की हे फार काळ राहणार आहे का चुंबकत्व? तर नाही. जर 2 लोखंड किंवा एक चुंबकत्व आपण घेतलं, चुंबक घेतलं आणि लोखंड घेतलं तर ते फार दीर्घकाळ एकमेकाला चिकटून राहणार आहे. परंतु जर आपण हे जे प्रवर्तित चुंबकत्व आहे हे कसं आहे? टेम्पररी आहे. हे दीर्घकाळ टिकून राहणार आहे का? तर नाही. म्हणजेच ते कसं आहे? प्रवर्तित चुंबकत्व आहे. म्हणजे त्याला काय म्हणणार आहोत? या चुंबकत्वाला प्रवर्तित चुंबकत्व म्हणजेच काय? इंड्युकेट मॅग्नेटिझम असे आपण त्याला बोलणार आहोत. तर अशा प्रकारचे आपण म्हणून चुंबकाचे जे वैशिष्ट्य आहे आपण ते 4 प्रकारामध्ये पाहिलेले आहेत. ते प्रकार कोणते आहेत हे देखील आपण याच्यामध्ये बघितले आहे. एखाद्या शक्तिशाली चुंबकाला लोखंडी पट्टी चिटकवली. बघा एखाद्या शक्तिशाली चुंबकाला, मग हे जे काय आहे? चुंबक आहे आणि या शक्तिशाली चुंबकाला लोखंडी पट्टी चिकवली. मग ही काय? लोखंडापासून बनवलेली जी पट्टी आहे, मग जर त्याला चिकटली तर काय होणार आहे? साहजिकच ते चिपकून बसणार आहे, ते घट्ट बसणार आहे. तुम्ही बघा एखादी गोल चाकाची किंवा एखादी लोखंड असेल किंवा एखादे चुंबक आहे, त्या चुंबकाला जर तुम्ही ही अशी स्टीलची जी पिन आहे ती पिन जर तुम्ही लावून पाहिली तर काय होत आहे? हे तुम्ही बघायचं आहे की हे अनुभवायचं आहे की नेमका हा जो प्रयोग आहे हा प्रयोग देखील तुम्ही करून बघायचा आहे. बघा एखाद्या शक्तिशाली चुंबक, शक्तिशाली म्हणजे हे पूर्ण काय आहे? चुंबक आहे. शक्तिशाली चुंबकाला ही लोखंडी पट्टी आहे. ही लोखंडी पट्टी तुम्ही जर चिटकवायची आहे आणि मग तुम्हाला बघायचं आहे की याचा जो रिझल्ट आहे, त्याचा जो परिणाम आहे, निष्कर्ष आहे तो काय आहे ते बघायचं आहे. त्या लोखंडी पट्टीत चुंबकत्व निर्माण होते. मग त्या पट्टीमध्ये काय होत आहे? चुंबकत्व निर्माण होत आहे. म्हणजेच काय? की त्या लोखंडी चुंबकामुळे असणाऱ्या मध्ये काय होत आहे? समोरच्या व्यक्तीमध्ये, समोरच्या वस्तूमध्ये विस्थापनाची क्रिया सुरू होत आहे. चुंबकत्वाच्या बलामुळे समोर असलेली जी वस्तू आहे त्या वस्तूमध्ये विस्थापन क्रिया झालेली आहे आणि म्हणून त्याच्यामध्ये काय आलं आहे? चुंबकत्व निर्माण झाले आणि चुंबकत्व निर्माण झाल्यामुळे ती वस्तू कशाला चिकटत आहे? त्या चुंबकाला, त्या लोखंडीला, त्या चुंबकाला काय करत आहे? चिटकत आहे. बघा लोखंडी पट्टीत चुंबकत्व निर्माण होते आणि जी लोखंडी पट्टी आहे त्याच्यामध्ये काय होत आहे?
चुंबकत्व निर्माण होण्याची जी प्रक्रिया आहे ही होत आहे. तर अशा प्रकारे हे जे प्रयोग, जे छोटे छोटे प्रयोग आहेत, हे प्रयोग देखील आपण घरी पाहू शकता की एखादं चुंबक घेऊन आपण एखादे जे कागदाचे कपटे आहेत तुकडे करून आपण त्याला ते चिकटतात काय बघणार आहोत. खिळे आहेत, त्या खिळ्यांना चिकटणार की ते बघणार आहोत. त्याचप्रमाणे जी आपली जी प्लास्टिकची जी पट्टी आहे आणि जी स्टीलची पट्टी आहे त्याला आपण चिकटून बघणार की ते प्लास्टिकला चिकटते की नाही. त्याचप्रमाणे लोखंडीची पट्टी आहे त्याला बघणार आहोत. जी लाकडाची पट्टी आहे त्याला देखील बघणार. म्हणजे असे जे छोटे छोटे जे घरगुती प्रयोग आपण सहजपणे आपण घरी करू शकतो आणि पाहू शकतो. त्याचा निष्कर्ष बघू शकतो की खरंच याच्यामध्ये चुंबकत्व आहे का नाही. मग कोणत्या पदार्थामध्ये ती पट्टी चिकटत आहे आणि कोणत्या चुंबकाला ती चिटकत नाही आहे. म्हणजेच आपल्याला त्याच्यातील फरक कळणार आहे. चुंबकीय पदार्थाचा फरक आणि अचुंबकीय पदार्थाचा फरक हा आपल्याला इथे स्पष्टपणे दिसून येणार आहे. तर अशा प्रकारे या लोखंडी पट्टीत चुंबकत्व निर्माण झाले हे आपण या प्रयोगाच्या माध्यमातून आपण इथे सिद्ध केलेलं आहे. ती पट्टी पुन्हा लोखंडी वस्तू आकर्षून घेते बघा. मग ती पट्टी आहे म्हणजे कोणती पट्टी, जी चुंबकत्वाची पट्टी आहे, जी त्याच्यावर सहज नथ लिहिलेलं आहे, ती पट्टी पुन्हा लोखंडी वस्तू, जी लोखंडाची जी वस्तू आहे ती काय करते, आकर्षून घेते. मग आपल्याकडे असलेली जी सुई आहे, जे खिळा आहे किंवा ज्या अनेक ज्या वस्तू आहेत आपल्या घरात असलेल्या ज्या पिना आहेत त्या काय केले जाते, आकर्षित करण्याचं हे काम केले जात आहे. मग अशा प्रकारे ह्या चित्रामध्ये बघा तुम्ही पाहू शकता की ते काय करत आहे, आकर्षून घेण्याचं काम करत आहे. काय करत आहे, आकर्षण घेण्याचं काम करते. मग ती पट्टी पुन्हा लोखंडी वस्तू आकर्षित करते. म्हणजे काय करते, तिला अट्रॅक्ट करत असते, ती ओढून घेण्याचं काम करत असते. बरोबर आहे. मग त्याच्यामध्ये आपण पाहू शकतो की जे आपल्या घरातल्या ज्या वस्तू आहेत त्या देखील तुम्ही ट्राय करून बघू शकता. ज्या छोट्या छोट्या वस्तू आहे की कोणत्या गोष्टीला, ज्या आपल्या घरात असणाऱ्या ज्या सुई आहे, लोखंड आहे, त्याचप्रमाणे ज्या पिना आहेत, या सर्व गोष्टी तुम्ही काय करू शकता, त्याच्यामध्ये ॲड करू शकतात आणि त्या खरंच आकर्षिला जातात की नाही हे प्रयोगाच्या द्वारे तुम्ही अधिक सिद्ध करू शकता. आणि इतरांनाही, जे तुमचे लहान भावंड आहेत, त्यांना ह्या प्रयोगाच्या मार्फत तुम्ही मार्गदर्शन देखील करू शकता. तर अशा प्रकारे बघा इथे चित्रात दाखवल्याप्रमाणे ती पट्टी पुन्हा लोखंडी वस्तू आकर्षण घेत असते. आणि अशा प्रकारे बघा इथे जे साऊथ नॉर्थ असलं तरी ती आकर्षणार आहे आणि नॉर्थ आणि साऊथ जरी असलं तरी ती पट्टी काय होणार आहे, आकर्षली जाणार आहे. तर अशा प्रकारे ही जी पट्टी काय करत आहे, आकर्षून घेण्याचं जे काम आहे ते आकर्षून घेण्याचं काम ही पट्टी करत आहे. तर आपण पाहत आहोत मुलांना जे लोखंडाची वैशिष्ट्ये आपण बघत होतो की कशा प्रकारची जी वैशिष्ट्य आहेत की लोखंड काय करत आहे, आकर्षण घेण्याचं काम करत आहे. लोखंडाच्या जे वस्तू आहे त्या वस्तूच्या ज्यामध्ये लोखंडामध्ये असलेलं जे आहे पट्टी आहे, त्या पट्टी बलाचं विस्थापन होतं. जे लोखंडामध्ये असलेले जे बल आहे, चुंबकत्वाच्या बलामुळे वस्तूचं विस्थापन होण्याची जी प्रक्रिया आहे या चुंबकाच्या माध्यमातून देखील होत असते. त्याच्यामध्ये आवश्यक असणारे जे चुंबकत्व आहे, लोखंड आहे, निकेल आहे, कोबाल्ट आहे, या वस्तू काय केल्या जातात, आकर्षिल्या केल्या जातात. आणि त्या आकर्षणामुळे ही पट्टी काय केली जाते, आकर्षित केली जाते. हे आपण उदाहरण इथे पाहत आहोत. या चित्राच्या माध्यमातून तुम्हाला अधिक समजलं असेल.